नमस्कार मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी कशी चालली आहे? आज आपण एक असा विषय घेणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे ध्वनिदर्शक शब्द. आता हे नाव ऐकून घाबरू नका. आपण मिळून हा विषय इतका सोपा आणि मजेशीर बनवूया की तो कधीच विसरणार नाही. चला तर मग हा विषय जिंकून टाकूया. अनेकांना वाटतं की शिष्यवृत्ती परीक्षेतले हे ध्वनिदर्शक शब्द जरा अवघड आहेत नाही का? पण खरं सांगू, अजिबात काळजी करू नका. आपण काय करणार आहोत माहितीये? आपण या आव्हानाला एका मस्त मजेशीर खेळात बदलणार आहोत. मग काय, तयारीला लागा? चला तर मग सुरू करूया. आपला पहिला विभाग आहे शब्द आव्हान. हो, हे एक चॅलेंज आहे. आणि आपलं मिशन काय आहे? तर ह्या आवाजांच्या दुनियेत एकदम एक्सपर्ट व्हायचंय. ठीक आहे, तर आता येतोय आपला दुसरा विभाग आणि हा माझा सगळ्यात आवडता आहे, खेळातून शिका. हो, इथे आपण अभ्यास नाही तर खेळणार आहोत आणि खेळता खेळता आवाजांचा शोध घेणार आहोत. तर मग आपला गेम प्लॅन काय आहे? एकदम सोपा आहे. बघा, पहिली पायरी, आपण चित्र आणि आवाज यांची जोडी लावणार. दुसरी पायरी, गाणी आणि कवितांची मदत घेणार. आणि तिसरी, सगळ्यात मजेशीर पायरी म्हणजे खेळ आणि ॲक्टिव्हिटीजमधून सराव करणार. आहे की नाही सोपं? चला, एक छोटासा प्रश्न विचारतो, पटकन सांगा बघू. गाय काय करते? विचार करा, कोणता आवाज काढते गाय? बरोबर, हंबरणे. अरे वा, पाहिलं का? जेव्हा आपण गायीचं चित्र डोळ्यासमोर आणतो आणि तिचा आवाज आठवतो तेव्हा उत्तर किती पटकन लक्षात येतं. आता दोन भारी युक्त्या सांगतो. एक म्हणजे गाणी आणि कविता. बघा, पावसाची रिपरिप, वाऱ्याची झुळझुळ हे ऐकल्यावर लगेच लक्षात राहतं, नाही का? आणि दुसरी युक्ती म्हणजे खेळ. आपण आवाज ओळखण्याचा खेळ खेळलो तर अभ्यास कधी अभ्यास वाटणारच नाही, फक्त मजा येईल. चला, आता आपण पुढच्या लेव्हलवर जाऊया. विभाग तिसरा, पुस्तकातून तज्ज्ञ बना. आत्तापर्यंत खेळलो, आता थोडं पुस्तकाकडे वळू आणि आपली स्किल्स अजून वाढवूया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपलं पाठ्यपुस्तक हे आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. त्यातली उदाहरणं जसं की वाघाची डरकाळी यावर लक्ष द्या. स्वतःचे छोटे छोटे चार्ट्स बनवा, चित्र काढा, शब्द लिहा. मित्रांसोबत मी कोण सारखे प्रश्न उत्तरांचे खेळ खेळा. आणि हो, ध्वनिदर्शक शब्द असलेली वाक्य मोठ्याने वाचा. बघा आत्मविश्वास कसा वाढतो तो. वाह, आपण खूप छान प्रगती केली आहे आणि इतकी मेहनत केल्यावर बक्षीस तर मिळायलाच हवं, बरोबर ना? तर मग हा घ्या आपला चौथा विभाग, महत्वाचा शब्दसंग्रह. समजा हा एक खजिन्याचा पेटाराच आहे जो आपण आता उघडणार आहोत. तर या खजिन्यातून सगळ्यात आधी काय निघालंय? प्राण्यांचे आवाज, गाईचे हंबरणे, वाघाची डरकाळी, घोड्याचे किंकाळणे, हत्तीचे चित्कारणे, कुत्र्याचे भुंकणे आणि सापाचा फुतकार. हे शब्द लिहूनच ठेवा, कारण हे परीक्षेत हमखास विचारले जातात. आता पुढे बघूया, पक्षी आणि इतर काही वस्तूंचे आवाज. कावळ्याची कावकाव, तलवारींचा खणखणाट, पाण्याचा खळखळाट, घड्याळाची टिकटिक, विजेचा कडकडाट आणि पावसाची रिपरिप. खरं तर हे सगळे आवाज आपण रोजच ऐकत असतो, नाही का? फक्त आता त्यांना नावं मिळाली आहेत. अरे, फक्त प्राणी आणि वस्तूच नाहीत हा, आपल्या म्हणजे माणसांच्या आवाजासाठी सुद्धा खास शब्द आहेत. जसं की खडा आवाज म्हणजे एकदम स्पष्ट दमदार आवाज. मग असतो कर्कश आवाज जो ऐकायला नकोसा वाटतो, कानठळ्या बसवतो. आणि एक असतो अनुनासिक आवाज म्हणजे थोडासा नाकातून बोलल्यासारखा आवाज. अरे वा, आपण थेट शेवटच्या टप्प्यात म्हणजे फायनल राऊंडमध्ये पोहोचलो आहोत. विभाग पाचवा, सराव करा आणि जिंका. हे आपलं अंतिम आव्हान आहे आणि इथेच आपण सरावाने आपला विजय पक्का करणार आहोत. मग विजयासाठीची आपली फायनल स्ट्रॅटेजी काय असेल? एकदम सोपी आहे. रोज फक्त 5 मिनिटं उजळणी करा. फ्लॅश कार्ड्स बनवा आणि वापरा. मित्रांसोबत शब्दांची अंताक्षरी खेळा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बोलताना, गोष्टी सांगताना हे शब्द वापरा, कारण सरावच माणसाला परफेक्ट बनवतो. चला, एक शेवटचा एकदम झटपट प्रश्न. घड्याळाचा आवाज कसा येतो? पटकन. आत्ताच बघितलं होतं आपण, आठवा. अगदी बरोबर, टिक टिक. पाहिलं का? सरावाने उत्तरं कशी आपोआप एकदम सहज आठवतात. हेच तर आपल्याला हवाय. तर मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मजा करत शिका मित्रांनो. शब्दसंपदा उत्तम करा. अभ्यासाला ओझं न मानता त्यातली मजा घेतली की यश नक्की मिळतं. आणि हो, जाता जाता एक छोटासा विचार. आज दिवसभरात असा कोणता नवीन आवाज ऐकला? जरा आठवून बघा. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या या आवाजांकडे लक्ष देत राहा, कारण खरं शिकणं हे फक्त पुस्तकात नाही तर आपल्या सभोवतालीच दडलेलं असतं.